तर मग भावांनो, तुम्ही कसे आहात? ठीक आहेत ना? बघा, आपण माइनक्राफ्टची सिरीज चालू केलेली वन ब्लॉकची. मी काय केलं, थोडं दाखवून देतो मी काय काय केलं. तर मी काय आधी करायचो, जर मला ऊड लागायचं तर मी इथे यायचो आणि इथे वाढून मग इथे चढून असं ते तोडायचो ऊड. पण नाही, आता मी बघा समोर ते फार्म बनवलेलं आहे पुढचं, ते तुम्हाला नंतर दाखवतोय मी. आणि त्याआधी तुम्हाला हे दाखवूनच देतो मी. हे बघा, आपण पूर्ण कवर झालेलं डायमंडच्या आर्मरमध्ये. हे बघा, आपल्याकडे डायमंडची पिकॅक्स पण आहे. आणि हां, एक ट्रायडंट आलेला मी जेव्हा मायनिंग करत होतो तेव्हा. त्याच्यात इम्पेलिंग 5 आधीच लागलेलं होतं, पण काय झालं, माझ्याकडे रेप्टायची बुक आली तर मी चुकून ते ॲनविलमध्ये जोडून टाकलं. परत फर्स्ट पर्सनमध्ये जाऊ. तर हे बघा, हा एक बो पण आलेला, पॉवर 3 पंच 1. पॉवर 3 म्हणजे त्याची पॉवर वाढते, आणि पंच 1 म्हणजे जर आता आपण कोणाला जर ॲरो मारला तर मग तो थोडासा मागे जाईल असं. आणि हे बघा, मी हे जे आपलं जे XP फार्म आहे ना, ते काय माहिती काय कसं काय बंद पडलं आहे ते. तर मी काय केलं, इथे आपल्या आयरन फार्मच्या इथे हे बघा, इथून असा रस्ता आहे, इथं असं आलो, काही स्कार फोल्डिंग मला लावलेत. हे याच्यासाठी बांबू लागतं आणि स्ट्रिंग्स लागतात. हे बघा, हे मी फार्म बनवलं आहे फिशिंगचं, त्याच्याने मला XP पण भेटून जाते आणि लूट पण भेटून जाते. भावांनो, नेम टॅग पण मी ते एक फिशिंग रॉड आहे, मेंडिंग आणि शॅडल आले. बघितलं असेल तुम्ही, तो घोडा बघितला असेल, त्याला पण शॅडल मला इथूनच भेटली. बरंच काय काय केलं भावांनो. हां, आणि धेप जर तुम्ही बघत असाल, थोडं वेगळं दिसतंय काहीतरी, तर मी मोड्सचे पॅक लावले. हे बघा, ही मला अनब्रेकिंग 3, लक ऑफ द सी 3 आणि लूर 3. मी याच्यासाठी खूप XP घालवला, खूप वेळा नेलं होतं असं फिश करायचं. पण यार खूप टाईम लागतो. मी खूप रिसर्च करतो आहे, कारण मी दुसरा एखादा XP फार्म आहे ना चांगला बनवूया, आणि त्याच्यात थोडी XP भेटते. पण तो आपण आता नाही बनवणार, आता फक्त कामापुरती हा बनवला आहे. तर आपण एंडरमॅनचा XP फार्म बनवू एंडमध्ये. असं काम करतं खाली लावा आहे, म्हणजे जेवढं पण जे सामान आहे ना ते डायरेक्ट खाली जातं. तिथे आपल्याला फक्त फिशिंग करत जायचं आहे. ही 14 काही नाही, आपण तुम्हाला सगळं दाखवतोय मी. हे पण थोडंसं मी चांगलं केलं थोडं. आता ही जी घाण आहे ना, ती पण मी चांगली करणार नेदर फेस केल्यावर. आणि हे बघा, शिड्या ज्या आहेत ना, मी थोड्या चांगल्या केल्या त्या. आणि काय केलं, या बाजूला जी शिप होती ते मी काढून टाकले, ते तोडून दिलं, आणि शीपसाठी मी डायरेक्ट फार्मच बनवून टाकला, वूल फार्म. हे बघा, हे बघा, 2चा आहे. आणि जे ग्लास होतं
आपल्या जी स्टँड होती त्याने थोडाफार ग्लास बनवला मी. हे बघा किती ब्लॅक फुल कसं काय आले तर काय माहिती काय ग्लिच वगैरे असेल तर 4 स्ट्राईक फुल झालेले आहे. एवढीची गरज पण नाही, चेस्ट नुसते भरून जातील आपले. तर हे कसं आहे इथे आता जेव्हा ही जी ग्रास आहे आता हे खाल्ली लगेच त्यांच्या ऊल येत आहे आणि माझे डिस्पेन्सर आलेत मी त्याच्यात शेअर्स ठेवलेत ते कापून देतात ऊल. या घोड्यासाठी हा खूप फास्ट पण आता पडलं असतं ना खूप फास्ट पण झालं आणि याला मी डायमंडचा आर्मर लावून टाकेल. मला जे भेटतं ना जे कामाचं आहे ते मी लावून कसे पंच डायरेक्ट मरूनच गेले. राहून दे, पॉवरफुल आहे आपला भाऊ. टायरो टाकून देतो मी. आपला वीक मी एकदा इथूनच असं पडलेलो म्हणून मग हे मी सगळं नीट केलं. आता हे आपण हार्वेस्ट करूया. आणि माझी जी आयरनची सॉर्ड होती एन्चंटेड ती पण वॉइडमध्ये पडली. आता काय बोलणार याला. आणि हे पण हे थोडं मला वेगळंच दिसतंय म्हणून मी हे पण चेंज करणार आहे. आणि हां हे शुगर केन फार्म मी बनवलं आहे. इथे शुगर केन ठेवले पण आहेत. हां मी माझे बुक्स बनवलेले आहेत. दाखवतो मी हा घोडा कशासाठी मी घेतलाय फक्त या आणि मी बघितलं असेल का माझ्या अकाउंट किती 64 ब्लॉक्स ते लांब बनवलेलं. आणि हे जे आहे ते तुम्ही बघू शकता. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा काय काय ट्रेड देतात आणि मी काय केलं हे बघा. हा काय देतोय मला बघा ॲक्स पण भेटते मला आणि स्वॉर्ड पण भेटते डायमंडची. तर डायमंडची काय गरज नाही त्याच्यावर मेंटेन लावून घेऊया. आणि हे जे आहेत ना आता हे हेल्मेट चेस्ट वगैरे ते प्लेट देतात ते देतात. हे कोण ब्लास्ट फर्नेसवाले आहेत त्याला काय बोलतात आर्मर बोलतात वाटतं. हां आर्मर. आणि हा फ्लेचर ह्याच्यानेच मी एम्ब्रॉइड घेऊन आणि ट्रेड केली. आणि म्हणून हे जे डायमंडचं आर्मर आहे ना हे त्याच्यानेच बनलेलं आहे. एम्ब्रॉइड मी याला फ्लेचरला स्टिक्स दिल्या त्यांनी मला एम्ब्रॉइड दिले आणि एम्ब्रॉइडनी मी यांच्याशी ट्रेड केलं आणि मला आर्मर भेटलं पूर्ण. आणि हा एक विलेजर आहे तो मला काय काय देतो आहे बघा. नॉकबॅक 2 देतो आहे आणि अनब्रेकिंग 2. पण त्याची काहीच आपल्याला गरज नाही आहे कारण की आपल्याकडे ते अनब्रेकिंग 3वाला आहे विलेजर. फायर हां. आणि ही डेन्सिटी 4 जे आहे ना तर नवीन हे आलं आहे काय वेपन आलं आहे मेस करून. पण तो याच्यात भेटेल का नाही ते काय मला माहिती नाही. टच येतं आहे आणि तुम्ही बघत असाल आधी 9 एमएलडी भेटतात आता 4 एमएलडी. मी काय केलं त्याच्यात खूप मेहनत लागली. तर हे जे मागचं आहे ना ते तोडलं आणि त्यांना झॉम्बी आहे ना तिथे टाकला. एक झॉम्बी टाकला ना तर हा परत झॉम्बी विलेजरमध्ये झाला. मग त्याला मी पोर्शन ऑफ विकनेस तुम्ही बघितलंच असेल
आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पोर्शन ऑफ विकनेस काय काम करते तर मी टाकलं आणि त्यांना गोल्डन ॲपल दिलं खायला आणि त्यांनी तशाच रेट कमी केल्या. ब्रेकिंग 3 देतो की आधी 44ला द्यायचा आणि आता 19 एमरेडला देतोय. आणि हे वूड फार्म आपलं कसं हे ऑटोमॅटिक नाही आहे, मॅन्युअल आहे. पण फक्त काय आता मी काय करायचो, मी तिथे ते करायचो ना तर मग थोडंफार वूड आहे ना ते तिकडे बाहेर पडून द्यायचं. तर हे इथे असंच आहे, हा रस्ता बनवला असं यायचं आणि वरतून असं तोडायचं. म्हणजे मग कसं जेवढं पण खाली येईल ना हा ते या पाण्यातून असं निघून जाणार. तेव्हा तिथे तिथे तुम्ही बघितलं असेल इथे हॉपर लावलेत मी आणि सर्व कनेक्ट केलेलं आहे. आता इथे सध्या म्हणजे एकच आहे. मी सगळं बरंच काही पडलं आणि खूप सारा तर व्हॉइड बघितले. मी खूप मारतो भावांना ह्याच्यात. आणि हा नल्ला ट्रेडर झाला, काहीच कामाचं देत नाही. काय देतं आता हॉर्नकोल बॉक्स ब्लॉक, काहीच कामाचं नाही. रोटेड डर्ट काहीच कामाचं नाही. तू निक तू पण भेंडी. हां आपल्याला एक नेम टॅग पण भेटलेला आहे, तर तुम्ही सजेस्ट करा, मला कमेंट करा की आपण आपल्या घोड्याला नाव काय द्यायचं. जे जास्त म्हणजे सेम आहे असेल ते मी याला नाव देऊन टाकणार. आणि 3 पोपट आहेत आपल्याकडे, 3 पोपट. तर याची बिल्डिंग बघू जर तर आपण करू. आणि काय आता माझ्याकडे जी फायर रिस्पेक्टिव्ह होता आयरनची, तर मग आता मी असंच करून ना त्याच्याशी ट्रेड करेन आणि स्वॉर्ड घेईन डायमंडची आणि परत त्याला फायर रिस्पेक्ट लावणार. आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला माहिती पूर्ण एन्चॅन्टेड आर्मरमध्ये मी दिसणार. आणि इथे मी एक प्रोजेक्ट म्हणजे आपला आता किती स्टेज झाले, आपण घर नाही बनवलं तर घर बनवायला पाहिजे होतं. इथे घर बनवणार आपण. माझ्या वर्ल्डमध्ये इथे आहे ना झॉम्बी नाही स्पॉन होत आहे, तर बघायला लागेल कसं काय आहे. तर मग भावांनो आजसाठी एवढंच. मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.